तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका छोट्यांचं स्वागत आहे का नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, छोट्याला तुम्हाला कॉलेजच्या ड्रेसवर बघून आज कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि फॉलो करून घ्या. हे मी नंतर सांगत असतो, पण आज आधी सांगतो. याचं कारण असं आहे की तुम्ही शेवट सांगितल्यानंतर फॉलो करीत नाही. मग काय मस्तपैकी छानवानी झाडाझुडपात आमची सकाळ झाली होती. मग आलो आम्ही पार्किंगला. आता ही पार्किंग तुम्हाला खूप दिवसानंतर दिसली असेल ब्लॉगमध्ये, तर बघून घ्या. मग आम्ही बघत होतो या दोघांची वाट. आपला एक अभिभाऊ आणि दुसरा होता आपला अध्यक्ष. मग काय अध्यक्षाने चहा पाजला आम्हा सगळ्यांना, मस्तपैकी चहा बी प्याला आणि आपली स्कॉड घेऊन निघलो आपण कॉलेजच्या दिशेने. आज होतं आमचं TNPचं लेक्चर, म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट. आता त्याच्या आधी तुम्हाला माहिती आपण कुठं जातो, आपण जातो वॉशरूम मध्ये. मस्तपैकी भांगपट्टी वगैरे केली आणि आलो शेवटला. आता विषय असा ना, बाथरूम मध्ये आपण टाइमपास केल्यामुळे आपल्याला झालं होतं लेट, त्याच्यामुळे सगळे पोरं येऊन बसले होते. मग मी बसलो तर शेवटच्या बेंचवर. आता म्हणलं शेवटच्या बेंचवर मला मम्मीने बघून शिव्या नाही द्यावा म्हणजे झालं. मग काय तेवढ्या त्या दोघांना बघितलं, म्हणलं हे दोघं एवढे चिल मार राहिले. मग त्याच्यामुळे माझं टेन्शन गेलं. म्हणलं बा झाला अभ्यास, आता चला जेवायला. मग काय आपल्या पर्ण भाऊने मोबाईल काढला, म्हणजे चल मी ब्लॉगिंग करतो. म्हणलं चल तू ब्लॉगिंग करता करता मस्तपैकी आलो आपण जेवण करायला कुठं वन अँड ओनली पूल साईड कॅन्टीन. मस्तपैकी जेवण वगैरे केलं, महाराजांचं दर्शन घेतलं आणि आलोच होतो लेक्चरला. तर तेवढ्यात मॅडम म्हणले अभिषेकला, मी शिकवलेलं काय तुला समजत नाही, आता तू मला शिकव, आम्ही सगळे तुझ्याकडून शिकतो. मग काय आम्ही अभिषेक कडून शिकत होतो मस्तपैकी गणून. मी त्याचं लेक्चर मस्त फुली एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर होतं आमचं प्रॅक्टिकल सेशनला गेलो. प्रॅक्टिकल करायचं तर लांबच राहिलं, पण मॉकर गेम खेळत बसलो. मग काय गेम वगैरे खेळलो. मॅडमने जो टास्क दिला तो टास्क पूर्ण केला आणि परत निघलो होतो आपण आपल्या हॉस्टेल दिशेने. हॉस्टेलला जाता जाता मस्तपैकी आपण परत एकदा चहा घेतला. चहा घेऊन आम्ही डायरेक्ट धाव घेतली आमच्या हॉस्टेलच्या दिशेने आणि हॉस्टेलला आलो. चला मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणी फॉलो करून घ्यायचा असं राहिला असेल तर फॉलो करून घ्या. धन्यवाद.